आंब्याची आमटी केली होती मी आणि हा प्रयोग मी माझ्या आजी सासूबाईंवर केला डायरेक्ट थेट. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही लहानपणी जायचो गावी, तेव्हा असा आंब्याचा सडा पडलेला असायचा. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर कलाकारांसोबत जेवताना इंटरव्ह्यू का करतोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण इथे आंबा पार्टी जोरात सुरू आहे. आंबा महोत्सव त्यांचा मस्त इव्हेंट पार पडला आणि खूप एन्जॉय केलं या सगळ्यांनी. अक्षरा अधिपती ही लाडकी जोडी माझ्यासोबत आत्ता आहे. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि हे जे काय आंबा पार्टी आज करताय तुम्ही सगळे, माझ्या मते धमाल केली आहे, भरपूर गेम्स खेळल्यात आणि मजा केली आहे. काय वाटतं, शूटिंगमधनं जरासा वेळ काढून बाहेर आलात? आंबा खायला काय कधी छानच वाटतं आणि आंबा महोत्सव असेल तोही झीचा असेल तर का नाही मजा येणार. या निमित्ताने आम्ही सगळे भेटतो. शूटिंगमुळे तू म्हटलीस तसं सगळे बिझी असतात, त्यामुळे इवन पडद्यामागची टीम सुद्धा भेटते झीची, जे एरवी होत नाही. त्यामुळे सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि खरंच खूप अप्रतिम मेन्यू होता. आंबा महोत्सव जो काही त्यांनी अरेंज केलाय, आंब्याचे वेगवेगळे प्रकार, सांदण आणि कैरीचं सार, आम्रखंड, आम्रखंड, आमरस, आमरस आंब्याचं लोणचं, कैरीचं आणि लोणचं, आंबा फणसाची भाजी आंबा वगैरे. फणसाची भाजी, सो मस्त आता आईस्क्रीम झोपायचं आंब्याचं. पण काय काय आज ताटच दिसत नाहीये तुमचं, फक्त आत्ता आईस्क्रीम. संपलं ताट, ते घेऊन गेले. माझं आत्ताच ताट संपलं. खाल्लं घेऊन आता खाल्ला, आम्ही. बोललो संपलं. एवढं आम्ही पण नाही, आम्ही सगळे संपवलं खाऊन. आणि हे पण खूप कमाल आहे, त्यामुळे तू पण आटप आणि खायला घे. पण माझ्या मते तुम्ही एक छान आंब्याची आठवण सांगितली दोघांनी, पण ते मला ते ऐकायला आवडेल. ऋषी, तू एक मस्त आठवण सांगितलीस, तुझं गावच त्या नावाचं आहे. सो ती आठवण मला नक्की ऐकायला आवडेल माझ्या प्रेक्षकांसाठी. हो हो, आमचं जे मूळ गाव आहे आंबेघर, गावाचं नावच आंबेघर आहे. तर ते कदाचित त्याचमुळे पडलं असावं नाव, की आंब्याची खूप झाडं आहेत. महाबळेश्वरच्या पायथ्याला गाव आहे आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही लहानपणी जायचो गावी, तेव्हा असा आंब्याचा सडा पडलेला असायचा शेतामध्ये. खूप झाडं आणि सगळ्या झाडांचे आंब्याचे खाली पडलेले, ते व्हिज्युअल अजून मला छान आठवते. ते छान मेमरी आहे ती. आणि घरात पण अख्खा आंब्यांचा घमघमाट असायचा, कारण खूप आंबे गोळा करून आणायचो आम्ही आणि ठेवायचो. आणि ते 2-3 महिने उन्हाळ्याची सुट्टी जे फक्त आंबेच आंबे खायचे लोक आणि खूपच मजा यायची. तर शिवानी, घरी सासरी आल्यानंतर आंब्याचे आता वेगवेगळे प्रकार आपण काहीतरी ट्राय करतो. आंबा सगळ्या गोष्टीमध्ये ना आपण आंब्याचा काहीतरी फ्लेवर टाकायचा प्रयत्न करतो. काही वेगळी अशी रेसिपी ट्राय केली होतीस? केली होती ना मी, लग्न झाल्या झाल्या एक प्रयोग केला होता. आंब्याची प्रयोग या हां, शब्दावर प्रयोग जरा प्रयोग तसंच होतं. ते चांगलं झालं होतं, पण वेगळंच असं एक युट्यूबला बघून मी वेगळा झाला वाटतं प्रयोग. वेगळा आंब्याची आमटी केली होती मी आणि हा प्रयोग मी माझ्या आजी सासूबाईंवर केला डायरेक्ट थेट. ज्या सुगरण म्हणजे इतक्या अप्रतिम स्वयंपाक बनवतात त्या, इतक्या सुंदर, काही म्हणजे त्यांच्या हाताला चव आहे. तर त्यांच्यासमोर मी डायरेक्ट यूट्यूबला बघून एक नवीन लग्न झालेली सून मस्त मी किचनमध्ये जाऊन आंब्याची आमटी केली. पण नाही, चांगली झाली, कारण व्यवस्थित बघून सगळं केलं होतं. पण हां, म्हणजे असं मला बघून यूट्यूबच्या रेसिपीज वगैरे बघून काय काय करायला आवडत असतं. आणि आता मी लवकरच, प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे घरी आंबे कोणालाच आवडत नाही. घरी फक्त मी एकटी आंबे खाते, मी आणि माझे सासरे, आम्हीच फक्त खातो आंबे. तर त्यामुळे आता त्या ज्या काही पेट्या येतात त्या सगळी संपवण्याची जबाबदारी आमच्यावर. तर ऋषीला बायकोने काय बनवून दिले, किंवा लहान मुलीमुळे कदाचित ना वेगवेगळे आयटम बनतात, तर तुला काय अशी वेगळी रेसिपी मिळाली बनवून बायकोकडनं? आंब्याची वेगळी रेसिपी, ते आमच्याकडे घरी ते कैरीचं इन्स्टंट लोणचं बनवतात बघा. आता जेवायला बसायचं म्हटल्यावर एक 5 मिनिटात जे बनवतात ते ते मला खूप आवडतं. पटकन, हा, ते असतं आमच्याकडे वरचेवर. ते एक मजेदार असतं. बाकी असं काही मला आंब्याचं आठवत नाही. सो ही हिंट आहे बेसिकली, ती बनवेल आता हा इंटरव्ह्यू बघून. पण आता खरं तर प्रेक्षक खूप उत्सुक आहेत, कारण एकतर मालिका संपते, त्याच्यामध्ये इमोशनलही आहेत. पण का निरोप घेते आणि अजून वाढावी मालिका, प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला आत्तापर्यंत मिळत आलंय, सो त्याच्याबद्दल काय सांगा? नाही, तू म्हटलीस ते अगदी खरं आहे की आम्ही आत्तापर्यंत प्रेम मिळतंय. आणि कसं होतं की 2 वर्ष झाली का सिरियलला, 2 वर्ष 3 महिने माझ्या मते, एक सूर लागला तिथे. आता झाले की आता नाही नाही नाही, म्हणजे एवढं असून सुद्धा लोक अजूनही तेवढंच प्रेम देत आहेत. हे मला खूप छान वाटतं. आणि ऋषी म्हटला तसं की प्रयोगाच्या इथे येऊन पण लोक त्याला सांगतात हो. की आम्ही सिरियल बघतो, आम्हाला आवडते, आम्हाला आवडते. हे मात्र अगदी खरं आहे. म्हणजे मला जर 10 लोक भेटले तर त्यातले 9 लोक सिरियल बघत असतात आमची. आणि
ते येऊन सांगतात की आम्ही तुमची सिरियल रेग्युलरली बघतो वगैरे वगैरे. सो वाईट तर वाटतंच आहे सगळ्याच टीमला, आणि आमची टीम पण खूप छान होती. म्हणजे काम म्हणून काम करायचं असं आम्ही कुणीच केलं नाही कधीच. त्यामुळे त्या गोष्टीचं अजून खूप वाईट वाटतं. ह्यानी केलं बहुतेक, असे तोंड करतोय हा. तू बोल आता. का हसला? काय 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 नाही 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 उगाच किती किडे करायचे म्हणून काहीतरी उगाच करत एक्सप्रेशन देत बसलाय. नाही 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 असं काही नाही. शिवानी म्हणले ते अगदी खरं आहे. बर. 2 वर्ष एक टीम झालेली असते आणि सवय झालेली असते. तर तो प्रोजेक्ट बंद होतो तेव्हा थोडंसं वाईट, सुरू होताना माहिती असते कधी ना कधी संपणार आहे, पण थोडंसं वाईट वाटतं. पण जेव्हा एक प्रोजेक्ट संपतो तेव्हाच दुसरा काहीतरी नवीन चालू होतं. आपण त्या या पॉझिटिव्ह नोटवर आपण बघूया याच्याकडे. तुमची केमिस्ट्री इतकी अफलातून होती ना, की कुठलाही इंटरव्ह्यू करताना पण इतकी मजा आली आहे मला, की इतकी छान केमिस्ट्री, लोकांचे एवढे छान छान कमेंट्स यायच्या. सो ती मजा होती आणि माझ्या मते खूप मिस करतील प्रेक्षक तुम्हालाही आणि आम्हीही मिस करू. पण पुन्हा एकदा मालिका करायला आवडणार आहे का थोडा गॅप घेणार आहात दोघं पण? थोडी सुट्टी. आता ते जरा आणि आपल्यावर काही नसतं. मग मुळात कामं आली. काम दिलं की ते आपण घेतो. त्यामुळे आता काम नाहीये. सिरियल झाल्यावर तर ती सुट्टीच आहे आणि आरामच आहे असं म्हणायचं. खरं आहे. पण झी बरोबर करायला आवडेल नक्की. झी बरोबर प्रोजेक्ट करायला एक वेगळी मजा आहे आणि काय म्हणायचं त्याला, एक वेगळी सेन्सिबिलिटी असणारी सगळी माणसं आहेत. घरच्यासारखं हो वाटतं. खरं आहे. तर ह्या लोकांबरोबर काम करायला मजा येते. मालिका असो किंवा एखादा कुठलाही कार्यक्रम असो झीचा, मजा येते. किंवा आम्ही जेव्हा मागच्या वर्षी झी मराठी अवॉर्ड्स आम्ही दोघांनी अँकरिंग केलं होतं. आमचा तोही अनुभव खूप सुंदर होता. म्हणजे तीही संधी आम्हाला झीनीच दिली होती. पहिल्यांदा अँकरिंग एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आम्ही केलं होतं. माधुरी दीक्षित वगैरे आल्या होत्या त्या कार्यक्रमाला आणि खूप खूप भारी वाटलं होतं आम्हाला. दडपण होतं पण ते खूप छान वाटलं. ती जबाबदारी टाकली टाकली, आणि विश्वास टाकला, याचं आम्हाला खूप कौतुक वाटलं आणि ते आम्ही खूप एन्जॉय केलं. सो हे एक उदाहरण झालं. सो झी बरोबर एकूणच काम करायला खरंच खूप मजा येते. खूप साऱ्या मेमरीज आहेत त्या नक्कीच घेऊन जायला आणि शेवटच्या दिवशी आम्ही येऊच सेटवर. अजून शेवटचं शूट झालेलं नाही आहे आय थिंक ना? 2-3 दिवस आहे. तेव्हा येऊच, भेटू आणि मजा करू पुन्हा एकदा. थँक्यू सो मच आत्तासाठी. प्लीज एन्जॉय. थँक्यू.